हे फ्रेंड्स, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं नव्याने स्वागत. सो कॅप्शन वाचून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण इथे काय बनवणार आहे असं. तर आज आपण सायलॅक बनवणार आहे. घरच्या घरी सायलॅक कसं बनवायचं ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. सो सगळ्या मॉमीजला हाय. सो मी पण एक न्यू मॉमच आहे, पण माझी बेबी आता 9 मंथची झालेली आहे आणि तिच्यासाठी मी आज घरच्या घरी सायलॅक बनवणार आहे. ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर इथे आपण कढई ठेवून घेतली होती आणि तिला बरंच थोडी तापू दिली आहे चांगली. आणि त्याच्यात मी 3 वाट्या मखाने टाकले आहे. सॉरी, मी 4 वाटी मखाने टाकले आहे आणि तिला चांगले हे बघा असं मखाने तुटेपर्यंत, म्हणजे असे क्रश होईपर्यंत तिला मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे मखाण्याला. माझी क्वांटिटी ह्यावेळेस जास्ती आहे, 4 वाट्या मी घेतले म्हणून. आणि त्याला थोडं लालसर होईपर्यंत भाजू द्यायचे, म्हणजे ते दळताना व्यवस्थित पूर्ण क्रश म्हणजे असे क्रंची दळले जातात. आणि त्याच्यानंतर मी अर्धी वाटी डाळ्या घेतल्या आहेत. डाळ्या तुम्हाला तर माहितीच असतील, डाळी म्हणतात त्याला काही ठिकाणी. सो मी हे डाळ्या घेतल्या आहे आणि त्या पण मी भाजून घेतले आहे. हे पण ऑप्शनल आहे, हे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा पण माझ्या मते तुम्ही टाका, याच्याने बेबीसाठी हे हेल्दी असतं. सो हे पण मी थोडंसं लालसर होईपर्यंत होऊ दिले आहे, कारण ह्या दिवसाचे म्हणजे पावसाचे थोडं ते ओलसर झालेले आहेत म्हणून मी याला थोडंसं जास्ती वेळ करपू दिले. थोडेसे लालसर ब्राऊन थोडंसं होऊ दिलं आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा आता थोडंसं ब्राऊन होऊ द्यायचं आणि काढून घ्यायचं. आणि अर्ध्या वाटे अजून बदाम घ्यायचे. हे मी बदाम इथे थोडं जास्ती घेतलेले आहे, म्हणजे 15-20, कारण मी तुम्हाला मगाशी म्हटली की माझी क्वांटिटी जास्ती आहे. तुम्ही जर स्टार्टिंगला बनवत असणार तर 4-5च टाका, कारण बेबीला पचायला उगाच त्रास नको बेबीला पचायला. तर इथे मी बदाम 15-20 घेतले असतील, 15-20 घेतलेले आहेत. आणि त्याला मी परत थोडेसे लालसर होऊ दिलेले आहे. आणि तुम्ही जेवढं व्यवस्थित भाजणार तेवढी त्याची पावडर व्यवस्थित बनेल आणि जास्ती दिवस टिकेल, म्हणून त्याला चांगलं थोडं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि थोडंसं ते करपतंय असं दिसतंच तिथे बघा. तुम्हाला इथे दाखवते बदाम कसे थोडेसे लालसर आणि थोडेसे हे बघा दिसत आहेत, ते तसे झालेले आहेत, थोडेसे लाल दिसतात त्याला झालेलं. तर ते तसं होऊ द्यायचं आहे आणि मगच बदाम काढायचे. इथे मी 15-20 बदाम घेतले आणि मग अजून मी आता 15-20 काजू घेतलेले आहेत. मी दरवेळेस करते तर थोडं कमीच करायची, 10-15 काजू बदाम घ्यायची. पण ह्यावेळेस मी क्वांटिटी वाढवलेली आहे, कारण परत बनवायचं माझं काही जमत नव्हतं. आता मागे 15-20 दिवसापासून 15 दिवस झाले माझं बनवलंच गेलं नाही. हे सायलॅक बनवायचंच पेंडिंग पडलेलं होतं, म्हणून मी आता परत बनवायला घेतलंय. तर आता मी थोडं जास्तीच बनवते, म्हणजे जास्त दिवस टिकेल असं. तर इथे मी 15-20 काजू घेतले, त्यांना पण असे बघा ते लालसर होऊ दिलेले आहेत, दिसतात थोडेसे लाल झालेले आहेत. आणि असे तोडून बघितले की ते पटकन तुटत आहेत. तर बऱ्यापैकी ते झालेलं आहे. आणि मग यांना काढून घ्यायचे आहे परतून चांगले असे, बघा असे लालसर दिसायला पाहिजे. आणि मग त्यांना काढून घ्यायचे आहे. आणि मग मी इथे पिस्ता घेतलेला आहे. हे पिस्ता तुम्ही ऑप्शनल आहे, हे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाही पण घेतलं तरी चालेल. कारण तुम्ही जर फर्स्ट टाइम सायलॅक बनवत असणार तर प्लीज अजिबात नका घेऊ, कारण ड्रायफ्रुट्स जास्त प्रमाणात टाकले तर बाळाला पचायला त्रास होऊ शकतो, दुसरं काही नाही. पण जर फर्स्ट टाइम बनवत असणार तर नका घेऊ. पण थोडं ॲड करायला, वेगवेगळ्या गोष्टी ॲड करायला काही हरकत नाही आहे बाळाच्या याच्यामध्ये. तर मी हे फर्स्ट टाइम टाकते, म्हणजे लास्ट टाइम पण मी टाकलं होतं, पण थोडेच टाकले, 2-3 असे टेस्ट म्हणून मी टाकले होते. आणि ह्यावेळेस मी थोडे 4-5 10-12 असे म्हणून घेणार आहे आणि ते टाकणार आहेत. इथे मी जास्ती सोलते, बाकीचे मीच खाणार आहे म्हणून सोलते. आणि हे बाकीचे याचं तुम्ही उरलं तर काय करता मला माहीत नाही, पण मला खेळायला हे खूप आवडतं म्हणून मी याच्यासोबत खेळत बसली. आणि मग मी इथे 10-12 घेतलेले आहेत आणि ते पण मी भाजून घेणार आहेत व्यवस्थित पूर्णपणे. हे पण तुम्ही भाजून घ्या. आणि पिस्ता जरा मला वाटतं गरम पडतात बाळासाठी, म्हणून तुम्ही प्रमाणाचं कमीच ठेवायचं. आणि याच्या अलावा तुम्ही दुसरं काही अजून ड्रायफ्रुट्स असतील ते तुम्ही टाकू शकतात.
आणि बाळासाठी सॅलड बनवायचं असेल तर ते तुम्ही घरीच बनवा. बाहेरचं सॅलडचं तुम्हाला काय माहिती ना काय टाकलं काय नाही टाकलं, म्हणून घरचं सॅलड ही बेस्ट हेल्दी असतं, खूप चांगलं असतं, म्हणून घरीच बनवा. इथे अक्रोड घेतले आहे. अक्रोड हे असतील 4-5 अक्रोड, सॉरी 3 या 4च अक्रोड मी इथे घेतलेले आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहे. अक्रोडचं प्रमाण कमीच ठेवा, कारण तुम्हाला माहिती असेल ते आपल्यासाठी पण गरम पडतं थोडंफार, तर कमीच घ्यायचं याचं पण प्रमाण. आणि नंतर मी इथे मुरमुरे घेतले. मुरमुरे अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही मुरमुरे घेऊ शकता. मुरमुऱ्याला ऑप्शनल पोहे पण आहे आणि ओट्स पण आहे. ज्याला ओट्स टाकायचे तो ओट्स टाकू शकतो आणि ज्याला पोहे टाकायचं आहे तो पोहे टाकू शकतो. मी इथे पोहे नाही घेतलेत, कारण मी कधी कधी तिला नाश्ता म्हणून पोहे खाऊ घालते आणि पोहे बनवून पण देते, म्हणून मला असं वाटलं की मी इथे मुरमुरे घ्यावे आणि मुरमुरे टाकावे असेल तर तुम्ही मुरमुरे टाकू शकतात. आणि मुरमुरे पण बेबीसाठी हेल्दीच असतात. सो मी इथे मुरमुरे घेतलेले आहे आणि त्याला व्यवस्थित पूर्णपणे परतून घेतलेले आहेत. पण ह्या दिवसाचे ते तर थोडे जास्तच वातळे होऊन गेले होते, म्हणून त्याला बराच वेळ मला परतावं लागले. पण बघितलं तर ते असे थोडेसे बारीक बारीक होऊन गेले. तुम्ही इथे बघू शकता. तर आपण इथे सगळं मिश्रण एवढं घेतलेलं आहे. मखाने, मुरमुरे, काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि डाळ्या घेतलेल्या आहे. याच्यामध्ये मी नवीन पिस्ता आणि थोडेसे अक्रोड थोडे जास्ती वाढवले आहे प्रमाण, नाही तर लास्ट टाईम माझं एवढं सगळं होतं, फक्त त्याच्यामध्ये पिस्ता नव्हता आणि अक्रोडचं प्रमाण अगदी एकच अक्रोड मी टाकलेलं होतं त्याचे तुकडे करून. आणि इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याला पूर्णपणे पुसून घ्यायचं आहे. थोडा पण ओलसर प्रमाण कशालाच नको आहे ना, ज्याच्यात आपण जे पावडर बनवणार आहे त्याला पण थोडा पण ओलसरपणा नको पाहिजे आणि ज्या आपण भांड्यात ते काढणार आहे त्याला पण नको पाहिजे आणि ज्या डब्यात आपण ते भरणार आहेत त्याला पण अजिबात पाण्याचा थेंब लागू द्यायचा नाही, कारण ह्या गोष्टी थोड्या लवकर खराब होतात. ते ह्या दिवसात होता का नाही मला माहिती नाही, पण होतात खूप लवकर, त्याला बुरशी लागते, म्हणून सगळं व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं आहे. तसंच मी इथे मिक्सरचं भांडं पूर्णपणे कोरडं करून घेतलं आहे आणि ते मी ग्राइंड करून घेणार आहे. आणि हे मी आता पंख्याखाली थोडंसं गरम होतं म्हणून थंड व्हायला ठेवलं आहे, कारण कसं आहे ना, गरम गरम दळू तर ते थोडंसं ओलसर होऊन जातं. पूर्ण असं ओलसर म्हणजे असं दाट थोडंसं जाडसर होऊन जातं, म्हणून थोडं गरम दळायचंच नाही, थोडं थंड होऊ द्यायचं. 5-10 मिनटं तरी त्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मग दळायचं. थंड झाल्यावर दळलं की त्याची पावडर अशी मस्त बनते, मोकळी राहते. आणि सो मी इथे दळून घेतलं आहे याच्यामध्ये मिक्सरमध्ये. मी यावेळेस ज्युसरमध्ये पावडर करून बघितली आहे, तर मला असं वाटलं की ज्युसरमध्ये खूप लवकर बारीक झाली आहे आणि मी आपल्या मिक्सरमध्ये केलं की त्याला थोडा टाईम लागायचा, 2-3 रिपीट करावा लागायचं, म्हणजे मला ते 2-3 वेळेस एक गोष्ट 2-3 वेळेस दळावं लागायची. चला तर ठीक आहे, तुम्हाला वाटेल त्याच्यात तुम्ही दळा, पण मी यावेळेस ज्युसरमध्ये दळून पाहिलं आहे. तर तुमच्याकडे पण ज्युसर असेल तर नक्की ज्युसरमध्ये ट्राय करा, म्हणजे ज्यूसच्या मिक्सरमध्ये ट्राय करा. पण खूप बारीक पावडर निघते ज्यूसच्या मिक्सरमध्ये आणि खूप लवकर काम होतं. सो इथे मी सगळं पावडर काढून घेतली आहे आणि मिक्स करून घेतली आहे. मी तुम्हाला म्हटले की मी यावेळेस क्वांटिटी जास्त घेतली आहे, म्हणून इथं पावडर जास्त दिसत आहे. आणि मुरमुरे घेतले तर मुरमुऱ्याची पावडर थोडी जास्तीच होते आणि मग त्याला असं गाळून घ्यायचं आहे आणि पूर्ण पावडर गाळून घ्यायचं आहे. आणि मी पहिले सगळ्यांचं पावडर आधी करून घेतलं आहे आणि मग गाळायला घेतलं आहे. मी लास्ट टाइम काय केलं होतं, एक पावडर काढायची, म्हणजे जसं की बदामचं पावडर काढायची मग ते गाळायची, मग मुरमुऱ्याचं पावडर करायची मग ते गाळायची. पण मला एवढं नाही समजलं की आपण सगळं पावडर मिक्स करून घेऊ आणि मग पण गाळू शकतो आणि त्याला नंतर ग्राइंड करू शकतो उरलेलं. तर इथं बघू शकतो आपण एवढं ग्राइंड करून सुद्धा, म्हणजे मिक्सरमध्ये काढून सुद्धा एवढं जाड निघालेलं आहे. आणि याला परत मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे, कारण ते पावडर वेस्ट, म्हणजे तेवढं वेस्ट नको जायला ना, कारण ड्रायफ्रुट्स म्हटले तर महागच असतात किती पण केलं तरी, त्यातला भाग नाही हा. पण तरी पण आपण त्याला परत मिक्सरमध्ये काढू शकतो आणि त्याची अजून पावडर होते, काहीच वेस्ट जात नाही. तुम्ही बघू शकता मी केलेली पण आहे ती पावडर, ती पण मी तुम्हाला दाखवते.
हे बघा किती जाड राहिलेले, म्हणून गाळण्याचा हा एक फायदा आहे. बघा किती जाड तुकडे राहून जातात, मिक्सरमध्ये काढल्यावर तरी सुद्धा राहून जातात. म्हणून हे आपण डबल गाळून घ्यायचं आणि डबल मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि नंतर याच्यामध्ये आपण ऍड करणार मिल्क पावडर. हे नेसल एव्हरीडेचे मिल्क पावडर आहे. हे मिल्क पावडर चांगलं असतं आणि आपण हे सॅरेलॅकमध्ये ऍड करू शकतो. याच्याने थोडीशी स्वीट टेस्ट येते सॅरेलॅकला. जसं आपण मार्केटमधलं सॅरेलॅक आणतो त्याला पण थोडीशी स्वीट टेस्ट असते, तसेच आपल्या घरच्या सॅरेलॅकला पण स्वीट टेस्ट यावी म्हणून मी हे ऍड केलेलं आहे. आणि मी हे ऍड करते तेव्हापासून शिव जास्ती आवडीने सॅरेलॅक खाते आहे असं मला वाटतं, पण तिला आवडतं सॅरेलॅक हे. तर मी हे इथे 3 पॅकेट घेतले आहे. तुम्हाला एक पण सफिशियंट आहे, कारण माझी क्वांटिटी जास्त होती म्हणून मी 3 पॅकेट ॲड केलेलं आहे. आणि कोणाला अजून काही क्वेश्चन असतील, काही क्युरी वाटल्या असतील किंवा माझ्याकडनं काही कमी पडलं असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्या क्युरी सॉल्व करेल. किंवा तुम्हाला वाटलं की मी अजून काहीतरी याच्यात ॲड करावं तर तुम्ही मला ते सांगा. मी पण माझ्या बाळासाठी नक्की पुढच्या सॅरेलॅकमध्ये ॲड करेल. तर मी हे सॅरेलॅक इथे बनवलं आहे. आणि हे सॅरेलॅक एका काचेच्या बंद टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करायचं आहे, जेणेकरून त्याला पाणी पण नाही लागणार आणि ते ओलावा पण नाही येणार आणि ते खराब पण नाही होणार. तर अजून कोणता ब्लॉग तुम्हाला शेअर करू तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.